नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर एस आर नलवडे म्हणजे माझे वडील यांच्याशी आपण बातचीत करत आहोत, बोलत आहोत त्यावेळची परिस्थितीबद्दल. आणि पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की ते शिक्षणाला 11वी पर्यंत गारगोटीमध्ये त्यांचं शिक्षण झालं तालुक्या ठिकाणी. ते आहेत मिंची खुर्द गावाचे. गारगोटीहून 5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. बरं, आता तुम्ही 11वी पर्यंत सांगितलं, बरोबर आहे? नाही, त्याच्या थोडं 11वी पर्यंत सांगितलं असलं तरी 11वी होता वेळी काय त्रास झाला. म्हणजे परिस्थिती कशी होती त्याच्यामुळे आपली परिस्थिती कशी होती. आणि साधारणपणे मी जी सांगतो ना, ही परिस्थिती सगळ्यांची होती. आमचीच होती असं नाही, परंतु त्यातल्या त्यात आमची थोडी परिस्थिती खालची होती. म्हणजे जे काय आहे ते, मग ज्यांच्या घरी 10 मन भात आहेत किंवा खायचं धान्य भरपूर आहेत, तो श्रीमंत. बरोबर आहे. आमच्यात ते पण नसायचं, पिकायचं पण नाही. बरोबर आहे. आणि खर्च तर आमचा असा की माझ्या पाठोपाठ 2 नंबरचा भाऊ, 3 नंबरचा भाऊ, नंतर बहीण, ही सगळी शिकायला. आणि आतापर्यंत इथून पुढे त्यावेळी देखील वडिलांचा हा कोल्हापूरचा प्रवास चालूच होता. आणि तो प्रवास म्हणजे असा, तर आम्हाला याचा अर्थ काय आहे, तर भाड्याने गाडी घ्यायची. बर, तिथे कसली गाडी? हातगाडी ती अडकवायची, ती दोरीत लावायचं आणि अडकवायची. आणि त्या भाड्याने गाडी घ्यायची. ती गाडी साहित्य भरायचं, ती म्हणतील तिथं नेऊन पोचवायचं. आणि तिला काय असतील ते त्याच्यावर मोबाईल ठरलेले असायचे अगोदर. कापड दुकानात बसायचं, कापडामध्ये कापडाची गट्टी बांधायची आणि जे कुठं असतील त्यानं ते पोचवून द्यायचे. आणि इकडची परिस्थिती अशी असल्यामुळं त्यांचं राहणं कुठं असायचं, कुणाकडे मित्रांच्याकडे. समजलं का? जेवण खानावळीमध्ये जेवायचं थोडं, म्हणजे पैसे पाहिजेत, पोटाला चिमटा मारून राहायचं म्हणून. हो, कारण का तेव्हा पैसे. एक वेळ तर ट्रिपला गेलो त्यावेळी मी बघितलं, माहिती. तर उन्हाचा टायमिंग होता. बिंदू चौकामध्ये आम्ही सगळे विद्यार्थी थांबलो होतो 7वीला असताना. आणि वडील आम्ही येणार त्यांना माहिती होतं. तर भर उन्हामध्ये पायात काय नसताना त्या गाडीमध्ये स्टील भरलेलं होतं. लोखंडी चढ्या होत्या आणि त्या वडत ते गेले. आले समोर, गाडी थांबवली आणि तुम्हाला भेटले. काय वाटलं असेल, म्हणजे काय परिस्थिती होती? थोडे पैसे दिले आणि ते आपल्या मार्गाने केले. आणि हे जे चित्र होतं, हे चित्र मला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोग पडलं. कारण का माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या बहीण भाऊ, मी आणि माझे बहीण भाऊ यांच्या शिक्षणासाठी हा माणूस जेवढा राबतोय, तर मला याची जाणीव ठेवून पुढे गेलं पाहिजे. ते असं काय म्हटले नाहीत की मला एवढं राबा नको, तुझी बाबा शेती करा, नाहीतर काय बघा, तुम्ही मुंबईला जावा, मला मदत करा आणि तुम्ही म्हणजे तेवढं माझं असं म्हणू शकले असते, पण ते म्हटले नाही. तसे म्हटले नाही. म्हणजे ही जिद्द कुणी दिली परमेश्वरानं, कशी कुणास ठाऊक. नाही, त्यांच्या मनात आलं असणार ना, बाबा मला एवढी गरिबीतनं बघतोय, म्हणजे शिक्षण त्यांनी बघितलं ना, शिक्षण केल्यावरच तुम्ही सुधारणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांनी मदत केली. आणि माझ्या पाठोपाठ 2 नंबरचा भाऊ देखील तो शिकायला हायस्कूलला गेला. त्यानंतर माझ्या 3 नंबरचा भाऊ तो देखील पुढे शिकायला गेला. 4 नंबरचा भाऊ शिकायला गेला. बहीण ही देखील पुढे शिकत गेली. बरोबर आहे. पण ह्याना काय केलं, मी नोकरी आल्यानंतर ह्याला सगळ्यांना सहकार्य केलं. नाही, तो पुढचा पार्ट आला. म्हणजे तुम्ही बघितलंय, तुम्ही ते दिवस बघितला. आणि त्यामध्ये आता कसं आहे, ठीक आहे, आता सारखंच असेल ना, किंवा 2 भावांच्यातला गॅप 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष कसं होतं, काय होतं, म्हणजे साधारणपणे 2-2.5 वर्षाचा का दोघांच्या मध्ये. 2-2.5 थोडा भाऊ आणि धाकटा भाऊ 10 वर्ष 12 वर्षाचा गॅप म्हणा ना सर. म्हणजे हा तसं असेल ऐकलं तर. एक झालं. आता तुम्हाला दुसरं विचारत होतं की आता ठीक आहे 11वी पर्यंत तुमचं झालं, ठीक आहे, पण त्यावेळी
मेडिकल परिस्थिती म्हणजे वैद्यकीय परिस्थिती कशी होती? वैद्यकीय परिस्थिती म्हणाल तुम्ही तर सरकारी दवाखाना गारगोटीला. ओके. त्या भागामध्ये एक डॉक्टर प्रॅक्टिकल होता. प्रॅक्टिकल म्हणजे क्वालिफाईड नव्हता तो, कुठेतरी कंपाऊंडरच्या म्हणून काम केलेलं असा तो डॉक्टर होता. तो तिथं सुविधा द्यायचा. तो आमच्या गावात नाहीये, दारवड गाव तिथं आहे 2-3 किलोमीटरवरती. तो तिथं राहायचा. ओके. आणि त्याची जुनी एक मोटरसायकल होती. त्यावेळी होती. त्या मोटरसायकलनं यायचा, 4-5 खेडी करायचा कल्ला काय, आणि मग तो एक ठराविक ठिकाणी थांबायचा गावात येऊन. मग तो कोण आजारी आहे ती माणसं तिथे यायची किंवा तो घराकडे यायचा आणि मग काय गोळ्या इंजेक्शन वगैरे द्यायचा. आणि शक्यतो ही काही सर्दी खोकला परसा ताप जो आहे हे लगेच गावातला कोणतरी एखादा साधारणपणे वैद्य कुठला काय वैद्य नसायचाच, पण तो तज्ज्ञ माणूस म्हणा किंवा असा साधारणपणे त्यांना तो माणूस सांगायचा की डोकं दुखायला लागलंय, सुंठ उघडून लावा. म्हणजे जादा पावसाळे बघितलेला माणूस आणि साधारणपणे हुशार जे 4 गावं फिरलेला किंवा असं. तर अशी मेडिकल असायची. म्हणजे म्हणायचं काय की आजार आला तरी तो बिगर औषधाचाच बरा व्हायचा. म्हणजे इम्युन सिस्टीम चांगली वाढायची म्हणत नसतं. विना औषध म्हणजे नाही. त्याच्यामुळेच की आता सांगायचं म्हणजे हायस्कूल पर्यंत 11वी पर्यंत पायात चप्पल नव्हतं. हे पाय कसे झाले असतील, स्ट्रॉंग असतील. मग अजूनही ते पाय स्ट्रॉंगच आहेत ना. त्यावेळी तेवढं लहानपणी त्या अशा प्रकारचे अनुभवाचे. आणि त्यावेळी तुमची 11वी झाली 63 साली. त्यावेळी साखर कारखाने होते का नाही? त्यावेळी कारखान्यात सुरुवात नुकतीच झाली होती. 63-64 साली होती का? काय कारखाना बांधायला चालू होता. म्हणजे त्यावेळी कारखाना येणार म्हणजे आता आपल्या जवळ बिदरीचा वगैरे. त्यानंतर तो 2 वर्षामध्ये झाला कारखाना झाला. 62-63 काहीतरी कारखाना बांधून तयार झाला आणि ऍक्च्युली काम चालू झालं. आणि तसं बघितलं तुम्ही तर अजून खेड्यातली आर्थिक स्थिती साधारणपणे तशीच होती. म्हणजे एवढा जास्त इम्प्रुव्हमेंट काही झालेली नव्हती. एक झालं. आणि गावामध्ये म्हणजे ते म्हणायचे म्हणजे वाहतूक काय नव्हती म्हणा, चालत किंवा मग बैलगाडीचा हाच प्रवास. मग बैलगाडी सगळ्यांच्याकडे नसायच्यात काय? सगळ्यांच्या बैलगाडीला साधारणपणे गावामध्ये एक 8-10 लोकांची गाडी असायची. संच त्याचा असायचा गाडीचा. 2 चांगले बैल, ती गाडी. आणि तो साइड बिझनेस काय करायचा, शेतीचं काम करत करत तो वाहतुकीची सोय करायचा. म्हणजे गावातून तिकडे जायचंय बाबा. वाहतूक म्हणजे अशी की गुराळ असायची, गुराळाचे रवे नेऊन पोचवायचे. आंब्याच्या सीजन मध्ये आंबे गाडीतून म्हणजे लोकांचे आहेत ते घेऊन मार्केटला जायचं, कोल्हापूरला किंवा निपाणीला. अशा प्रकारच्या गाडीची सोय करायची. आणि पावसाळा आला की नाही की ती गाड्या बंद. बैलगाडी पण जाऊ शकणार नाही. बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती. आजारी जर कोण पडलं तर त्याला डोली म्हणजे काय आहे की असं हे बांधायचं, काठी बांधायची, काठीला चादरी अशी बांधायची, 2 काठ्यांमध्ये आणि त्या माणसाला त्यातून घेऊन दवाखान्यात जायचं. दवाखाना कुठे? गारगोटी किंवा मुरगुड म्हणजे इथून तुमचं जवळजवळ 15 किलो. आणि तशी वाहतुकीची सोय तू काय म्हणशील तर गाडी एसट्या नसायच्याच. कोल्हापूरला जायचं तर गारगोटला लागायचं, गारगोटीतून एसटी पकडायची आणि कोल्हापूरला जायचं. ती रस्ते असे होते की गारगोटी कोल्हापूर 2.5 तास प्रवास असायचा. 2.5 तास. आणि गारगोटीतून आलेली गाडी कोल्हापुरात कळायची का? तर धूळ माखलेली असायची. माती, रस्ता सरळ नाहीये, मातीने सगळं ते धूळ माखलेलं असायचं. साधारण सिंगल खडीचा रस्ता गारगोटी टू कोल्हापूर. मग ती कंटिन्यू 2.5 तास. मग किती वेळा थांबायची? मध्ये 1 वेळ थांबायची, ब्रेक घ्यायची
आणि मग तिथं चहा पाणी लोकांनी घ्यायचं एक निगव्याला. समजलं काय, ते ठरलेलं ठिकाण होतं. अरे बापरे. म्हणजे पाटगावच्या माणसं एक गाडी पाटगावला असायची, ती देखील अशी धुळीतनच. ते रस्ता म्हणजे काय, पाटगाव उमजून कोल्हापूरला जायचं झालं तर तो मोठं दिव्य होतं की त्यावेळी 5 तास लागायचे. 5 तास. आज आपण 1.5 तास म्हणजे भरपूर झाले म्हणतोय तसं बघायला गेलं तर. म्हणजे अशा प्रकारचे त्यावेळी सुविधा होत्या, सोय काही नव्हती. मग तुमची आणि आमचं जाणं येणं, पाहुण्यांच्या गावात जाणं सगळं पाहिजे. आम्ही त्या वयामध्ये सुद्धा मावशीच्या गावाला जायचं, कुठं पाहुण्यांच्या गावाला जायचं. म्हणजे मग मुरगुडच्या बाजाराला आम्ही वडिलांच्या बरोबर चालत गेलोय. काय आणायचं आहे, पुस्तक आणायचे, चला चालत. मग गारगुटला गावाहून गारगुटला यायचं चालत तेच ना. मग किती वेळ लागला मधून कुरावरून? मग मुरगुडला किती वेळ लागेल? मुरगुडला तरी 2 तास लागायचे. 2 तास लागायचे. मग 2 तास चालत जायचं बाजार घरातनं भाकरी घेऊन. होय. आणि मग तिथे गेल्यानंतर मग दुपारी भाकरी खायची, एक भजी घ्यायची. एक भज खायला, मग ते घ्यायचं, भाकरी काय लागेल ते घ्यायचं आणि परत घरी. एक झालं. आता दुसरी गोष्ट मला विचारायची काय होती तुम्हाला, ठीक आहे आता या 11वी पर्यंत तुमचं शिक्षण झालं, त्यानंतर कशी सिस्टीम होती म्हणजे ते? मग त्यानंतर 11वी झाली, आता काय करावं, आता पुढे काय शिकायचं, हा प्रश्न आला. बरोबर. शिकायचं काय नाही हा प्रश्न आला. नाही म्हणजे त्यावेळी होतं काय, म्हणजे 11वी झाल्यानंतर माणूस 11वी झाल्यानंतर त्यावेळी बहुतेक शिक्षकांच्या नोकऱ्या होत्या. शिक्षक अर्ज करायचा, म्हणजे टेक्निकल झाला तरी देखील तुम्ही शिक्षक होऊ शकत. मग नंतराने मग विचार केला की बाबा, काही लोक म्हटले डिप्लोमा इथं आहे, चला. आणि वयाच्या 17व्या वर्षी, 18व्या वर्षी नोकरी लागत नव्हती, 18 वर्षी पूर्ण व्हायच्या अगोदर नोकरी लागत होती. 17व्या वर्षीच मी त्यावेळी हे झालो होतो, 11वी झालो होतो. तर बसून काय करायचं म्हणून मग डिप्लोमाला जाऊया. पण डिप्लोमा त्यावेळी होतं? डिप्लोमा होता 63 आमच्या अगोदर. 63ला डिप्लोमा, त्याच्या अगोदर 60 पासून डिप्लोमा. म्हणजे आता आपलं गारोडीतलं जे कॉलेज, त्याचं नाव होतं ते ICRE, DCRE. ICRE देखील नव्हतं, ICRE नंतर झालं, इन्स्टिट्यूट नंतर झालं. मग डिप्लोमा इन सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग ही सेंट्रल गव्हर्नमेंटची शाखा होती. म्हणजे त्यावेळी काय उद्देश होता, म्हणजे इतक्या लवकर डिप्लोमा असतं म्हणजे जरा वेगळं वाटलं म्हणून विचारलं. नाही, त्यावेळी कोल्हापूरला सुद्धा डिप्लोमा नव्हता. पहिला गारगोटीत, त्यानंतर डिप्लोमा झाला कोल्हापूर. नाही, कारण ते कॉलेज एवढं फेमस आहे. आता तुम्ही त्याचे विद्यार्थी म्हणजे ते काय ते बोलण्याच्या पलीकडे आहे ते. तर त्यावेळी मग आम्ही वडिलांनी विचार केला. म्हणजे ते कसं झालं, कारण का घरची परिस्थिती बेताची, परिस्थिती चांगली नाही. डिप्लोमाला तर लोक खर्च जास्त सांगायला लागले, फार खर्च येतोय. बोर्ड, ते नंतर कंपास पेटी मोठी, आणि कपडे, ड्रेस, शर्ट, पॅन्ट, या गोष्टी लागणार आणि ते झेपणार नाही आहे. आणि डिप्लोमा असल्यामुळे सकाळी 7ला कॉलेज चालू असायचं. 7ला कॉलेज? 7:30ला कॉलेज असायचं. म्हणजे हायस्कूल 10 पर्यंत ठीक आहे, सकाळी तुम्ही. मग ते गावाकडून येऊन देखील जमायचं नाही ना. म्हणजे राहायला पण इथंच पाहिजे. मग काय तो खर्च, हा खर्च परवडेल कसा काय? त्यावेळी कशी देवानं निर्माण केली सोय काय. परंतु ह्या शाळेत, कॉलेजचं देखील एक असं होतं की विद्यार्थी शिकावेत. मग ठरलं ऍडमिशन घ्यायचं, काय होईल ते होईल म्हणून ऍडमिशन ठरलं. कोणी म्हणजे तुम्ही आणि घरातलं वडिलांनी मी आणि आमचे अरविंद सर, एक मित्र म्हणा, मित्र. आणि अशा लोकांनी ठरवलं की ऍडमिशन घेऊया. आणि ठरलं, ऍडमिशन घ्यायचं ठरलं. अरविंद सर त्यावेळी शिक्षकाची नोकरी 2 वर्ष करून, 2 वर्ष शिक्षकाची नोकरी करून इथं BEdचा कोर्स नवीन निघाला होता, डायरेक्ट BA डायरेक्ट. तर तो 3 वर्षाचा आणि आमचा 3 वर्षाचा. मग आमची दोघांची जरा गट्टी जमली आणि ठरवलं किंवा मी ऍडमिशन घेतो, तू ये. आम्ही त्याप्रमाणे ऍडमिशन. म्हणजे त्या मित्रांची मदत लागायची, ते क्लिअर होतं. नातेवाईक जास्त एवढी मदत करायची नाही, पण मित्रमंडळी
एक झालं. दुसरी गोष्ट मला विचारायची होती की तुम्ही गेला डिप्लोमा ज्यावेळेस ठरला, RBS सर तुमचे मित्र आहेत त्यांनी BEd करायचं ठरलं, असे काय काय ऑप्शन होते त्यावेळी? गारगोटीला त्यावेळी DRS एज्युकेशन, DRS डिप्लोमा इन रुरल सर्व्हिस, हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे JP नायकांच्यामुळे हे इथं सगळं आणलं होतं त्याने. त्यावेळी शिक्षण सल्लागार होते ऑल इंडिया. त्यावेळी त्यांनी ते VT पाटील दोघांनी मिळून इथं ते आणल्या होत्या संस्था. आता त्यावेळी डिप्लोमा एक होतं, त्यानंतर BEdचं एक होतं, डिप्लोमा इन रुरल सर्व्हिस, DRS एज्युकेशन, DRS सोशल वर्क आणि DRS कॉर्पोरेशन. ओके, अशा तीन शाखा होत्या. ग्रॅज्युएशन नव्हतं, आमच्या नंतर ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे डिप्लोमा इन हे होतं तुमचं, डिप्लोमा कॉलेजचं हे झालं. त्यानंतर BEdची ऑप्शन, डिप्लोमा इन सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग असं आमच्या कॉलेजचं नाव, DCR. रुरल म्हणजे आम्हाला की नाही इतर डिप्लोमापेक्षा रुरल सर्व्हिस, रुरल मध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये नोकरी करण्यासाठी तयार केलं. म्हणजे सिव्हिल एक महत्वाचं आहे. तुम्हाला त्यावेळी ते काय काय बांधायचं जॅकुल वगैरे, त्यावेळी ते सिव्हिल महत्वाचंच. आणि त्यामुळे आता हे DCR एक झालं. दुसरं जर ज्याला DCR जमणार नाही त्याला काय, DRS कॉर्पोरेशन, त्याला बँकेमध्ये नोकरी लागायची. ओके. DRS एज्युकेशन, ते शिक्षक म्हणून नोकरी लागायची. ओके. DRS सोशल वर्क, म्हणजे त्यावेळी जिल्हा परिषदला, पंचायत समितीला सोशल वर्क ही एक पोस्ट होती. ओके. समज काय, तिकडे लागायची. ओके. किंवा काही दवाखान्यामध्ये ह्याच्यामध्ये मोठ्यामध्ये त्या लोकांचे ते MSW सारखं त्याप्रमाणे ते होतं. डिप्लोमा होता, MSW मास्टर डिग्री आणि हे डिप्लोमा. त्यावेळी बहुतेक सगळी लोक, आणि ही तर त्यावेळी लोक यायची म्हणजे ऑल महाराष्ट्रामधून लोक यायची शिकायला. म्हणजे कॉलेज होतं. आणि आता आमच्या डिप्लोमाला तर बेळगावहून जास्त होते, सांगलीचे होते, साताऱ्याचे होते, रत्नागिरीचे होते, साताऱ्याहून इकडे. म्हणजे एवढं कॉलेज फेमस आणि तो कॉलेज जास्त नव्हते त्यामुळे. मग आता बाकीचे जे मुलं यायची साधारणपणे परिस्थिती बऱ्यापैकी अशी यायची, एवढ्या लांब जाणं. आणि आम्ही त्यावेळी म्हणजे अगदी परिस्थिती आमच्याच, आता माझीच परिस्थिती अशी नाहीये, बरीच लोक त्या परिस्थितीची होती. म्हणजे त्यावेळेची परिस्थितीविषयी आपण बोलतोय, तुमच्या प्रवासातून आपण तीच माहिती करतोय. मग आता तुम्ही ऍडमिशन घ्यायचं ठरल्यानंतर मग फीच वगैरे कसं व्हायचं, फीच वगैरे काय झालं, मग RBS सरांनी आपलं ऍडमिशन घेतलं. मग फीची लिस्ट झाली, 1200 रुपयाची काहीतरी, 1200 रुपये काहीतरी लागले, डिपॉझिट अमकं तमकं. तर RBS सर चांगला माणूस, म्हणजे तर ते प्रिन्सिपलना भेटले. आम्हाला तेवढं टेरिंग नाही प्रिन्सिपलला भेटायला, काय कळत नव्हतं. मग त्यांनी सर, आणि त्यावेळी विद्यापीठची देखील अशी एक हे होती की विद्यार्थ्यांनी शिकावं. कारण का आधी शिक्षण घेणारच कमी, आणि येतोय तर बाबा ते आधी घेऊ दे शिक्षण. आणि तुम्ही एवढंच भरा तेवढं भरा, कंपल्शन असं काही नाही. ओके. डिपॉझिट नाही सर, आमची परिस्थिती नाहीये, असं करत सांगतो की नाही. त्यांनी ते 200-300 रुपयेवरती आणलं. म्हणजे मित्राने चांगली मदत केली त्या. नाही, पुढे आणि फार मदत केली. मग ती 200-300 रुपयेवरती आलं, आणि मग ठरलं घ्यायचं. पुढे गंमत सांगतो तुम्हाला मी. कॉलेजला गेलो, थोडे दिवस बघितलं तर बाकीचे विद्यार्थी जे हाय फाय बघितलं तर आम्हाला त्यावेळी मला जरासं फील व्हायला लागलं. कारण काय की त्या मुलांचे कपडे, त्या मुलांचं राहणं, ह्याच्या गोष्टी बघितल्यानंतर मला ते फील व्हायला. मग वडिलांनी आम्ही दोघांनी विचार केला, इथे 3 वर्ष. साधारणपणे तो विचार त्यावेळी मूर्खपणाचा होता. म्हणजे काय विचार होता खरं मूर्खपणाचा, म्हणजे काय होता? गंमत काय झाली की मग आम्ही ITI जाऊया. ITI होतं त्यावेळी? ITI कोल्हापूरला होता. हो, ITI. आणि आम्हाला टेक्निकलच्या लोकांना जास्त ITI ऍडमिशन जास्त मिळायची. बरोबर आहे, कारण का टेक्निकल शिकल्यामुळे ITI करायला तुम्हाला. आणि ITI ला जाऊया म्हटल्यानंतर मग
आम्ही कुणाला कळू दिलं नाही. वडिलांनी मग असं ठरलं व आम्ही दोघांनी एकत्र राहायचं. ITI ला 2 वर्ष कोर्स होता, म्हणजे याचा होता तो आमचा ड्रॉप्समनचा होता आणि 2 वर्षाचा होता तो. आणि तिथं गेलो की कुणाला आरबी सरांना कुणालाच कळवलं नाहीये. आणि मग गेलो आम्ही, तिथं फी भरली. त्यावेळी कॉल आला होता ITIचा. डिप्लोमा सोडून ITI ला का खर्च कमी म्हणून? खर्च कमी म्हणून. बर 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 बर. इथं काहीतरी महिनाभर काढला असेल. इथं जूनला सुरुवात, तिथं ऑगस्टला सुरुवात. ऑगस्टला मला कॉल आला तिथं. गेलो आम्ही. गेला वडिलांनी आम्ही दोघांनी जाऊन ते पैसे वगैरे भरले, ऍडमिशन घेतलं आणि साहित्य घ्यायला म्हणून इकडं आलो. तोपर्यंत आरबी सरांनी एक आयडिया केली. त्यांना समजलं की मी असं असं गेलो. म्हणजे कुठलं तरी समजलं. तुम्हाला त्यांना सांगायचं नव्हतं मुद्दाम? मुद्दाम सांगायचं नव्हतं. कारण हे आता आम्हाला असं वाटायचं की बा एक मनावरती एक प्रकारचं आर्थिक प्रेशर होतं. प्रेशर, दडपण एक म्हणा ना. म्हणजे बाबा खर्च कसं. आणि ते माझं प्रेशर जे होतं ना, ते हे नोकरीपर्यंत, नोकरी लागून नोकरीमध्ये सुद्धा त्या आर्थिक परिस्थितीचं प्रेशर होतं. म्हणजे आता म्हणजे सांगायला हरकत नाहीये, परंतु त्यावेळी प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये की नाही आर्थिक विचार यायचा. बाबा जमणार की नाही, जमणार. आधीच माझ्याकडे पैसेच नाही तर करणार काय. मुळात त्या 300 रुपये भरायलाच काय काय परिस्थिती. वडिलांनी आम्ही 8 दिवस कुणाकुणाची ही भिजवलं, पैसे मागून काय काय केलं. ही म्हणजे सांगण्याच्या पलीकडे आहे. 8 दिवस आम्ही मूड मध्ये नव्हतो. आणि त्या एज्युकेशन लोन बिन भानगडत नाही, बँकच नाही, बँक नाही, लोन नाही. आणि मग काय ती परमेश्वराची करणी म्हणा किंवा परमेश्वराचं पाठीमागं राहिला आणि कशी तरी ती जोडणी केली पैसे भरायची. मग आरबी सरांनी काय केलं नंतर? मग आयडिया मग नंतर हे म्हणजे डिप्लोमालाच मला त्याने अशी आयडिया केली. आणि मग ह्याला गेल्यानंतर तो पण सरांनी ढेकळे गुरुजी म्हणून होते गंगापूरचे. ओके, मी ऐकले. ते आमच्या गावाला शिक्षक होते पूर्वी. त्यांचा आम्ही लाडका विद्यार्थी, मी, माझा भाऊ शंकर, ही लाडके विद्यार्थी. आणि त्यांना सरांनी का वाटलं सर असं असं झालंय. गावातले आमचे 5-6 शिक्षक होते त्यावेळी. त्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं असं असं परिस्थिती झाली आहे आणि हा ग्रस्त निघाला चाललाय. म्हणजे हे सोडून तिकडे. हा, खरं म्हणजे उलट असं होतं की इथलं की तिथं खर्च जास्त होता. म्हणजे ते तुम्हाला माहित नाही, ते डोक्यात नाही ना. 1 वर्ष कमी. 1 वर्ष कमी. बरोबर. म्हणजे खरं उलटा तिथं खर्च जास्त आला असता. मग त्याने तो पण तिथं म्हणजे आम्ही आलो साहित्य घ्यायला, वडील आम्ही दोघं. आणि ते सगळ्यांनी मिळून आम्हाला हे केलं, गाठलं. हे का केलंस, कशा करता केलंस, बरोबर आहे, आम्हाला का सांगितलं नाहीस, जायचं नाही. मग आम्ही सांगितलं परिस्थिती त्याच्यामुळे सांगितलं. तर ढेकळे गुरुजी म्हटले काय लागतील ते पैसे मी भरतो. शिक्षक म्हटले आम्ही तुम्हाला काय मदत करायची ती करतो. त्यावेळी शिक्षकाने 10,000 रुपये पट्टी काढून ते साहित्य घेऊन दिलं. कुठले बोर्ड, डिप्लोमा लागणार काय हे आपलं काय ते. आणि विशेष म्हणजे आत्ताच्या लोकांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुस्तक एकही विकत घ्यावं लागत नव्हतं. या डिप्लोमाचं आम्ही कधी विकत घेतलंच नाही. लायब्ररीमधून. लायब्ररी म्हणजे एवढी मोठी लायब्ररी की नाही, सगळी पुस्तकं तिथे मिळायची. आणि आम्हाला त्यांनी कार्ड दिलं होतं. त्या कार्डावरती तुम्ही तिथं लायब्ररीमध्ये, मोठी लायब्ररी होती. ओके. लायब्ररीमध्ये अभ्यासाला जाल त्यावेळी तुम्हाला त्या कार्डावर 2 पुस्तकं मिळायची. ओके. 2 पुस्तक घेऊन तुम्ही अभ्यास करायचा आणि ती पुस्तकं परत करायची झाल्यानंतर. आणि तुम्हाला दररोज तुम्ही आणायचं म्हटला तरी 2 पुस्तक घरी मिळायची. म्हणजे मग तुम्हाला ते पुस्तकाचा खर्चच नाही म्हणा. नाही, एक नया पैशाचं पुस्तक आम्ही विकत घेतलं. एक खर्च तो गेला, म्हणजे टेन्शन गेलं एक कमी. शिकायचं म्हणजे या विद्यापीठाचं किंवा जे आम्ही जो लोक ज्यावेळी इंजिनियर झालो ते कशा परिस्थितीमध्ये झालो. किती सरकारची किती इच्छा होती की मोराने गरीबाच्या मुलाने शिकावं म्हणून. त्यातली अशी ही उदाहरणं आहेत. बर, आताची परिस्थिती तशी नाही. मग त्यानंतर तुम्ही मग शेवटी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला. मग शेवटी ते कॅन्सल केलं
आणि मग इकडे सुरू झालं. त्याचे काहीतरी 10 रुपये भरले होते, ते परत मनी ऑर्डर त्याने पाठवली. मी पोस्टाने तिथे कळवलं की असं मी येऊ शकत नाही. हा, म्हणजे तुम्ही इथं पोस्टाने जायचं नाही, जायचं कोण जाणार म्हणून पोस्टाने कळवलं. मग त्याने देखील परत दिले तुम्हाला. परत म्हणजे तुम्हाला ते हे आहे विशेष, म्हणजे ते तुम्हाला सांगितलं. मग यानंतर तुमचा डिप्लोमा सुरू झाला. डिप्लोमा किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष डिप्लोमा. हा. आणि मग त्यावेळी आपलं जेवण करायचं कॉलेजला. म्हणजे हायस्कूल सारखीच हे का प्रोसिजर? हायस्कूल सारखीच. हायस्कूल सारखीच म्हणजे परंतु शनिवारी तिकडे जायचं, कायम इथं राहायचं. शनिवारी जायचं, शनिवारी जायचं. हे काय उन्हाळा पावसाळा असणार तर शनिवारी जायचं. गावाकडे जाऊन कपडे वगैरे धुवून हे करून फ्रेश होऊन यायचं. पण थोडस घरात आणि घरची ओढ असायची, ते असणार ते नाही. पण यांची पण मजा काय होती, भरपूर मित्रांचं सहकार्य. एक दुसरी गोष्ट शिक्षकांचं देखील सहकार्य. त्यावेळी शिक्षक देखील तयार झाले, मी तुला पैसे येतो करतो. म्हणजे हे एक तुम्ही म्हणता की बाबा ते म्हणतो ना आपण मदत सगळ्यांची. कारण काय की त्यावेळी हा एक मुलगा पुढे जातो, इथपण कोण गेलेलं नाही. आता आम्ही गावामधले त्यावेळी किंवा निळपणला असणारे त्यापैकी आम्ही डिप्लोमाला फक्त मी एकटाच गेलो. बाकीचे सगळे ते कुठे BSc ला कोण गेलं नाही गेलं. कोण 11वी झाल्यानंतर कोण सेक्रेटरी झाला, कोण तलाठी झाला, काय झालं. पोटाला चिमटा देऊन शिकणारी बाबा मिळती नोकरी तर घे आणि घरात पैसे आण. त्यावेळी लोकांना इच्छा अशी होती की नोकरी, म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की त्यावेळी जी MPSC होणारी किंवा जी ही होणारी लोक तयार झाले असते जर त्यांनी एवढी हुशार होती. म्हणजे परंतु 11वी झाले की पुढे शिकायचं नाही, नोकरीला काय करणार, पोटाची काळजी. आता तुम्ही आम्ही तेवढं सरांच्यामुळे म्हणा कशामुळे म्हणा आम्ही डिप्लोमाला गेला. म्हणजे ते परिस्थिती देखील तुम्ही आता जी सांगितली त्याच्यात धाडस केलं म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणायला हरकत. आणि मग आमचं बघून मग गावातून बाकीचे लोक देखील म्हणजे मग पुढे गेले. मग गावातले पहिले इंजिनियर तुम्ही? पहिला इंजिनियर. त्यावेळी गावातला म्हणजे फार कौतुक व्हायचं गावात त्यावेळी. लोकांना म्हणजे हे वाटायचं. परंतु ते शिक्षण जे होतं ते विद्यापीठचा आभार मानायला पाहिजे. महत्वाचं आहे ना ती परिस्थिती. त्यानंतर मग आरवी सरांनी डायरेक्टर म्हणून होते राणे साहेब, त्यांना भेटले, सांगितलं परिस्थिती अशी अशी आहे आणि सर काहीतरी मदत करायला पाहिजे. तर काय मदत करतो आपण. त्यामुळे बोर्डिंगमध्ये जेवायला 2 वर्ष मला मिळालं फ्रीमध्ये. फ्रीमध्ये. म्हणजे हायस्कूलची जी बोर्डिंग होतं, हायस्कूलचं बोर्डिंग जे होतं त्या बोर्डिंगमध्ये, कारण त्याच्यावरती 100-150 लोक असायची. मग त्याने मला सांगितलं फक्त तुम्ही ती मॅनेजमेंट जरा बघायची म्हणजे काम करा नाही. पण दुसरी गोष्ट अशी, तुम्ही घरी जेवण करत बसला तर अभ्यास त्यावेळी वाढलेला असणार, तुम्हाला तो अभ्यास करणार. मग यातून म्हणजे तुम्हाला ते अशी परिस्थिती झाली आणि त्यातून तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतला. आणि हायस्कूल सारखं बाबा गावी जायचं यायचं, पण बाबा अभ्यास करायला वेळ पाहिजे म्हणून मग बोर्डिंग मध्ये जेवायचं. म्हणजे तुम्हाला मित्रांची म्हणजे मदत. आणि लायब्ररी त्यावेळी आमची रात्री 10 वाजेपर्यंत चालू असायची. सकाळी संध्याकाळी आणि दिवसभर चालू असायची. म्हणजे मग प्रति दिवशी असायची. अभ्यासाला लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा. आणि म्हणजे परिस्थितीची जाणीव आली ते तुम्ही मगाशी वडिलांचं पण उदाहरण दिलं किंवा माझ्या आजोबांचं किंवा त्यांचं तुम्ही ते हमाली किल्ले बघितले किंवा हा माणूस एवढा राबतो तर मला त्याची जाणीव बघून तुम्हाला. आणि ते मला आयुष्यभर आता पुरते. आणि दुसरी गोष्ट मागं भाऊ दिसतातच, पाठीमागं आहेत ना. मग नोकरीला आल्यानंतर मग वडिलांनी साधारणपणे त्यानंतर मग मला डिप्लोमा झाला आणि आपलं ते बंद केलं आणि गावाकडे आलं. एक झालं. आता दुसरी गोष्ट मला विचारायचं तुम्हाला, तुम्ही म्हणलं त्यावेळी 200-300 रुपये किंवा 1200 रुपये होतं. आता कंपॅरिझन करायला गेलं तर त्यावेळी मग पेट्रोल किती होतं किंवा त्यावेळी जर तुम्ही खर्चाचा हे दिला, आज पेट्रोल समजा त्यावेळी मला पेट्रोल किती होते कल्पना नाही. परंतु ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळी 1 रुपये 20 पैशाने पेट्रोल मी भरलेलं आहे. ते कधी साली? साधारणपणे 69 सालला मंडळी पेट्रोल 1 रुपये 20 पैसे होतं. गाड्या एकदम कमी. ठीक आहे.
तुम्ही आता डिप्लोमा आला, बरोबर आहे, म्हणजे पण त्या गावची परिस्थिती तशीच होती तुमच्या मागे येणारी. मग आता दुसरी गोष्ट, तुम्ही पण तुमच्या खालची जी मंडळी यायची, मुले यायची, त्यांना देखील तुम्ही मदत करत होता सगळे एकमेकांना. मग ते आरवी सर आणि आम्ही दोघं गावामध्ये पहिले म्हणजे ग्रॅज्युएट म्हणा किंवा तुम्ही इंजिनियर आणि ते शिक्षक, बीएडचं तुम्ही आमचं बघून की नाही गावामध्ये आमच्या तशी उत्पन्नाचं साधन जास्त नव्हतं. लोकांचं शिक्षण हेच महत्वाचं होतं. बरोबर आहे. आमच्या पर्टिक्युलरली आमच्या गावामध्ये परिस्थिती अशी होती. आणि आमचं बघून की नाही माझा भाऊ आला, तो बीएडला गेला, दुसरा भाऊ आला बीएससी ला गेला, म्हणजे तिसरा भाऊ, चौथा भाऊ BHMS ला गेला. म्हणजे असं जी बाहेर पडत त्याप्रमाणे आमचं बघून आरवी सरांचं आमचं दोघांचं बघून बरीचशी मुलं मग ती त्या नादाला लागली. एक झालं. दुसरी गोष्ट आता मला विचारायचं आहे, तुम्हाला 2 बहिणी जशा माझ्या 2 आत्या, त्यावेळी त्यांची परिस्थिती शिक्षणाची कशी होती? त्यावेळी थोरली बहीण काय शाळेत जाऊ शकली नाही, कारण ती साधारणपणे कळायला लागल्यापासून काही घराची ती मदत करायची आईला, शाळेत गेली नाही. त्यावेळी मुलीचं शाळेत जाणं कमी होतं. 2 नंबरची बहीण ती गेली, ती पहिलेपासून 11वी पर्यंत. तरी तिला सुद्धा 11वीला मशव्याला यायला लागायचं. म्हणजे हायस्कूल मशव्याला 3-4 किलोमीटर चालत. त्यावेळी चालत, मग दुसरं काय साधच नाही ना. बरोबर आहे. मग ते देखील तिनं पूर्ण केलं. नाही म्हणजे त्यावेळी मुलींचं शिक्षण कमी व्हायचं, तर त्यातनं देखील तुम्ही बहिणीला म्हणजे माझ्या आत्यांना शिकवलं. पण त्यावेळी तुम्हाला कोणी म्हटलं नाही का कशाला एवढं शिकवायला? बरेच लोक म्हणायची गावामध्ये, बरेच लोक म्हणायचे काय तुझे डोकं फिरले काय, असं असा प्रकार म्हणायचे. त्यावेळी किती 2-3 मुली गावातल्या असायच्या शिकायला. बाकीच्यांची म्हणजे झालं त्यावेळी लगेच लग्न करायचे, ते रिकामं व्हायचं. लग्न कितव्या वर्षी मुली? साधारणपणे 12-13व्या वर्षी लग्न मुलींचं लग्न व्हायचं. बरोबर. आणि त्यावेळी लग्न व्हायचं म्हणजे कसं, म्हणजे मुलगा बघून मुलगी बघून काय कसं व्हायचं? ते मग घरच्याने बघायचे, स्वतः मुलगा आणि मुलगी समोरासमोर बघून कमीच. म्हणजे आमच्या वेळी आम्ही सुरुवात केली, पण त्याच्या अगोदरची जी लग्न वगैरे होती ना, ते गावातले नातेवाईक एक वेळ काही मंडळी जायची, मुलगा बघायचा, हाय पसंत सगळं आहे, आणि मग तिकडली मंडळी यायची, मुलगी बघायची, हाय पसंत आहे, लग्न जमवायची. त्याची परिस्थिती अशी. मग लग्न झाल्यानंतर एकमेकांना बघायचं, तोपर्यंत एकमेकांना माहित नाही कसं दिसतं का बाबा एक लग्न ठरवलंय करायचं होतं, त्याला इलाज नाही. म्हणजे ही अशी परिस्थिती होती. आणि तुम्ही आता डिप्लोमा असं 3 वर्ष कम्प्लीट केलं आणि चांगल्या मार्काने केलं. चांगल्या मार्काने म्हणजे त्यातलं विशेष काय झालं की हे एवढं त्रास घ्यावा का लागला, तर पहिल्यापासून डिप्लोमा पर्यंत की नाही चांगल्यापैकी मार्क असायचे. त्याच्यामुळे कुठे गाडी तटली नाही, आमच्याकडून तटली नाही. म्हणजे हे तुम्ही जे सांगताय 60-70 दशकातलं साधं, बरोबर आहे. तर मंडळी आता आपण शिक्षणापर्यंत पाहिलं, तर आता डिप्लोमा झालेला आहे आणि आता पुढचं आता नोकरीसाठी काय करणार, मग याच्यासाठी किती म्हणजे सगळ्यांचे कशी मदत झाली, किंवा शिक्षक म्हणा किंवा मित्र म्हणा किंवा सगळ्यांचीच कशी मदत झाली आणि त्यातून पुढचं शिक्षण झालं. अशा प्रकारे आता डिप्लोमा झालेला आहे साधारणतः 66 साली डिप्लोमा झालेला आहे. आणि आता याच्या पुढची माहिती म्हणजे पुढचं आयुष्य काय आहे, त्याची परिस्थिती, याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलू. तोपर्यंत नमस्कार.